बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज। नागपुरात भाजपला मोठा धक्का बसलाय। नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाले। त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला। कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपनं पहिला विजय नोंदवलाय। भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी विजय नोंदवला। ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा 9086 मतांनी विजय झालाय। म्हात्रेंना एकूण 20,083 मतं मिळाली। औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे विजयी झाले। त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला। नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। तिसऱ्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना 45,660 मतं मिळाली। अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये तिसऱ्या फेरी अखेर मवियाचे धीरज लिंगाडे हे आघाडीवर आहेत। रणजित पाटील तिसऱ्या फेरीत सुद्धा पिछाडीवर गेलेत। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीमध्ये मवियाला मोठं यश मिळाल्याचं जयंत पाटील म्हणाले। यावरून संपूर्ण महाराष्ट्र मवियाच्या पाठीशी असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र कायदा 2022 या विधेयकामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा मिळाल्यानं उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होतील असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काल ईडीच्या 2 पथकांनी छापा टाकला। अखेर 30 तासानंतर ईडीचे अधिकारी बाहेर पडले। यावेळी 4 जणांना समन्स बजावण्यात आले, तर कोल्हापूर बँकेचे 5 कर्मचारी ताब्यात घेण्यात आले। कोल्हापूर जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, त्यामुळे ईडी कशा संदर्भात चौकशी करते माहीत नसल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले। दरम्यान ईडीला बँक योग्य ती उत्तरं देईल असंही मुश्रीफांनी म्हटलंय। सूडबुद्धीनं हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्याचं आमदार निलेश लंकेंनी म्हटलंय। दरम्यान या सरकारला निवडणुकांची भीती वाटत असल्याचंही लंके म्हणाले। महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प खास असा असणार आहे, कारण राज्याच्या अर्थसंकल्पीय इतिहासात पहिल्यांदाच जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या। देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतायत। कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे। पालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त मांडणार आहेत। पालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्यानं पालिका आयुक्तांनी हंगामी अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी अनिल परबांनी केली आहे। फोन टॅपिंग प्रकरणानंतर भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी नेत्यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र अशी कोणतीही सूचना नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। सध्याच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचं दानवे म्हणाले। मंत्रिमंडळ विस्ताराची घाई फक्त मीडियालाच आहे। ज्यांना मंत्री व्हायचंय ते मात्र याबद्दल निवांत असल्याचं बच्चू कडू म्हणाले। ते उस्मानाबादेत पत्रकारांसोबत बोलत होते। अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाला पंकजा मुंडेंनी हजेरी लावली। नरेंद्र मोदी, शरद पवार, प्रमोद महाजन, अमित शहा यांच्या मंचावर बोलायला कधी भीती वाटली नाही, मात्र आज तुमच्यासमोर बोलताना भीती वाटत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याला
आयफोन वापरा असे आदेश दिले नाहीत असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी बीडच्या गेवराई इथल्या उपजिल्हा रुग्णालयात स्वतःच्या पायाची शस्त्रक्रिया केली. दरम्यान आमदारांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास टाकल्यानं सरकारी डॉक्टर कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावल्याचं शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळेंनी म्हटलंय. नागरिकांनी सरकारी दवाखान्यात तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया कराव्यात असं आवाहन डॉक्टर सुरेश साबळेंनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नातू रुद्रांश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली इथं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या निमित्तानं 400 रुग्णांची तपासणी करून सगळ्यांना मोफत औषधं देण्यात आली. यवतमाळच्या पारडी नस्करी इथल्या विद्यार्थ्यांना मागील 6 महिन्यापासून गणित आणि इतर विषयाला शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शाळा भरवली. एटीएम मध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी मदत मागणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय. खेमराज नंदनवार यांनी ज्या व्यक्तीकडे मदत मागितली त्यांनी खेमराज यांचे 24,000 रुपये लंपास केले. या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुन्हा एकदा वळूयात बातम्यांकडे. वेगवान आढावा घेऊया स्पीड न्यूज. चहाच्या मळ्यात एक राजविंडा वाघ बिनधास्त वावरताना कॅमेऱ्यात कैद झालाय. मनो वाईल्डलाईफ फोटोग्राफर यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ दक्षिण भारतातला असल्याची माहिती मिळते. नाकावर बॉलचा बॅलन्स ठेवणं हे काही सोपं नाही. मात्र या कुत्र्यानं बघा हे कसं लिहिल्या पार पाडलंय. रोजच्या रोज अशी प्रॅक्टिस केल्याशिवाय हे शक्य नाही. पार्किंग केलेल्या कारच्या पुढे आणि मागे अगदी चिकटून अशा कार लावल्या असतील तर ती काढणं काही सोपी गोष्ट नाही. मात्र या व्हिडिओत हा कार चालक अगदी सहजरित्या आपली कार बाहेर काढतो. हे त्याचं कौशल्य आहे की कारचं, हा प्रश्न पडतो. पेट्रोल पंपावरील एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एक भला मोठा ट्रक कारच्या बाजूने जात असताना त्या दोघांमध्ये एक माणूस चिरडल्याचं दिसून येत आहे. सुदैवानं यात त्या व्यक्तीचा जीव बचावला. चक्क हातात बंदूक घेऊन कोबरावर गोळ्या झाडणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्यक्तीनं कोबरावर एकामागोमाग 3 गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोबरा प्रचंड चिडला आणि थेट गोळ्या झाडणाऱ्या त्या व्यक्तीवर त्यानं हल्ला चढवला. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एका चीनी कंपनीनं आपल्या 40 कर्मचाऱ्यांना 70 कोटींचा बंपर बोनस दिलाय. हेनान माइन या फर्ममधील 3 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सेल्स मॅनेजर्सना 5 दशलक्ष युआनचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. भारतीय चलनानुसार ही रक्कम 6 कोटी रुपये इतकी आहे. तर 30हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 मिलियन युआन म्हणजेच सुमारे 1 कोटी 20 लाखाहून अधिक रक्कम देण्यात आली. सोशल मीडियावर अमेरिकेतील एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका घरावर मोठा दगड पडल्यानं घरातल्या वस्तूंचा अक्षरशः सुरा झाला. दरम्यान दगड पडला तेव्हा घरातील महिला देखील चिरडणार होती, पण ती थोडक्यात बचावली. पंजाबमधल्या अमृतसर शहरात वाहतूक पोलिसांच्या समोरून एक रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत ई-रिक्षा चालवताना
चा व्हिडिओ व्हायरल होतोय। पोलीस कर्मचारी रिक्षा चालकाला थांबवायला सांगतात, पण रिक्षा चालक वेग कमी न करता रिक्षा चालवतो। दरम्यान या रिक्षा चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली। टॉम आणि जेरीचं कधीच पटत नसल्याचं आपण कार्टून फिल्म्समध्ये पाहिलं, पण त्याचाच प्रत्यय प्रत्यक्षात आला। एका मांजर आणि उंदराचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। जय जय शिवशंकर या सुपर हिट गाण्यावर पाकिस्तानी मुलानं जबरदस्त डान्स केलाय। एका लग्नाच्या कार्यक्रमात त्यानं हा डान्स केला। व्हिडिओतील पाकिस्तानी मुलाची उत्साही शैली पाहण्यासारखी आहे। बिहारमधल्या नालंदामध्ये एक विचित्र घटना घडली आहे। तिथे परीक्षा केंद्रावर सुमारे 500 विद्यार्थिनींना पाहून एक विद्यार्थी बेशुद्ध पडला। इतक्या मुलींना पाहून तो घाबरला आणि नंतर बेशुद्ध पडला, अशी कबुली खुद्द मुलाच्या कुटुंबियाने दिली आहे। गुजरातच्या अमरेलीमध्ये सिंह थेट घराच्या दारात येऊन बसल्याचं पाहायला मिळालं। गायीची शिकार करण्यासाठी सिंह घरापर्यंत आले होते। त्यांच्या बद्दलचा हा व्हिडिओ समोर आला। केरळच्या कुन्नूरमध्ये चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीत होरपळून गर्भवती पत्नीसह पतीचा मृत्यू झाला, तर मागच्या सीटवरचे चौघं बाल बचावले। यात एक 3 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे। दिल्लीतल्या नरेनामध्ये कारशी होणारी धडक चुकवण्यासाठी बस मेट्रोच्या सबवे क्रॉसिंगमध्ये धडकून भीषण अपघात झाला। यात बस चालक कंडक्टरसह 3 जण जखमी झाले। दिल्लीच्या हर्षविहार परिसरात दरवाजा व गेट नाही तर चक्क छत तोडून चोरी करण्यात आली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये दर मिळतोय। भाजीपाला कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी महापालिका ऍक्शन मोडवरती आली आहे। चौकात थकबाकीदारांच्या नावाचे बोर्ड झळकणार असून त्यांचं पाणी कनेक्शन कापलं जाणार आहे। शहरात 40,000 थकबाकीदार असून सर्वांना नोटीस पाठवण्यात आल्या। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या वेळी डोंगरावरील माती रस्त्यावर आली। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्गातील आचरा पारवाडीत रानटी जनावरांसाठी लावलेल्या सापळ्यात मादी बिबट्या अडकल्याची घटना घडली। अथक प्रयत्नानंतर या मादी बिबट्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका करत तिला पिंजऱ्यात जेरबंद केलं। पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। या महिलेवर हल्ला करून उसाच्या शेतात ओढत नेत तिला ठार केलं आणि त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे। पुणे मनपा अँटीजेन किट घोटाळा प्रकरणात मोठे अपडेट समोर येते। वारजे पोलिसांनी स्मरणपत्र देऊनही पुणे मनपा अद्यापही गप्पच आहे। घोटाळा उघडकीला येऊन पालिकेकडून दोषींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते। कोरोना काळात 12% हॉस्पिटलमधून तब्बल 9,000 अँटीजेन किट्स गायब झाल्या होत्या। बुलढाण्यातील शेगावमधील वरखडे गावात एका 14 वर्षीय मंगेश इंदोरे या मुलाने 10 रुपयांचं नाणं गिळल्याची घटना घडलेली आहे। बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन सांगळे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलाच्या अन्ननलिकेत अडकलेलं नाणं जे ते काढलं। नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघातात निधन झालं। पहाटेच्या सुमारास हा अपघाताची माहिती मिळते। मानस पगार हे सत्यजित तांबेंचे निकटवर्तीय होते। औरंगाबादमध्ये
चिकलठाणा मार्गावरील महिलांसाठीच्या विशेष बसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पहिल्या दिवशी 250 महिलांनी या बस सेवेचा लाभ घेतला। पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी आलेल्या 137 भाविकांना भगर आणि आमटी बंद विषबाधा झाली आहे। जेवणानंतर सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दारू पिण्यासाठी एका कंडक्टरनं प्रवाशांनी भरलेली बस सोडून दारू अड्ड्यावर गेल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडलेली आहे। लातूरहून उस्मानाबादच्या कळंबला एसटीची बस निघाली होती। काटगाव जवळ कंडक्टरला दारूची तल्लफ आली आणि त्यानं एसटी रस्त्याच्या शेजारी लावून थेट दारूचा अड्डा घातला। शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ पोलिसांच्या वतीनं प्रमुख मार्गावरून रूट मार्च करण्यात आला आणि या रूट मार्चमध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स, भुसावळ पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेचं पथकही सहभागी झालं होतं। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल्या अजगी फाटा ते गंजगाव या रस्त्याला 2 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली, मात्र अद्यापही या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही। त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून फेब्रुवारी रोजी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर लोहा शहरात मुख्य रस्त्यांवर पडले होते। दरम्यान काही वस्त्यांमधील सांडपाणी वाहून रस्त्यावर येत असल्यानं रस्त्याला तलावाचं स्वरूपही प्राप्त झालं आणि त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वनिता खरात विवाह बंधनात अडकली आहे। नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत वनितानं व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर असलेल्या सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली आहे। प्रसिद्ध लेखक पाउलो कोएलो यांनी किंग खान शाहरुखचं कौतुक केलंय। शाहरुख हा राजा आहे, लिजेंड आहे, मित्र आहे, पण त्यापेक्षाही खूप महान अभिनेता असल्याचं त्यांनी म्हटलंय। पठाणच्या यशानंतर चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारतानाचा त्याचा व्हिडिओ त्यानं शेअर केलाय। सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा लग्न सोहळा 6 ऐवजी 7 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मिळतेय। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे। दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आणि सलमान खान डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या। आता पूजा हेगडेच्या भावाच्या लग्नात खास सलमान खाननं हजेरी लावली आणि तिच्या कुटुंबियांसोबत फोटो सेशन केलं। सलमान आणि पूजाच्या या फोटोमुळे दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं। अभिनेत्री दिशा पटानीनं पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये नवं फोटो शूट केलंय। यात ती खूप गोड दिसतेय। चाहत्यांची तिच्या फोटोला मोठी पसंती मिळते। याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।